हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि ही मृण्मयी खूप जास्त खुश आहे. त्याचं रिझन काय आहे? माझे हे केस मी आताच हेअरकट करून आलेली आहे आणि मी हेअरकट व्लॉग सुद्धा केलेली आहे. बट हा एक स्टोरी टाइम व्लॉग असणार आहे बिकॉज मला तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन सुद्धा करायचं आहे की मी माझ्या हेअर ड्रेसरला असं नेमकं काय सांगितलं की त्यांनी मला इतकी छान व्हॉल्युमिनस एकदम सुंदर हेअरकट करून दिली. आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्टिंग. आय नो मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला माझी हेअरकट रिव्हील करून दिली, बट आय गेस तुम्ही थंबनेल मध्ये बघूनच घ्याल, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता माझी हेअरकट दाखवण्यासाठी. आणि इतकी सुंदर हेअरकट झालेली आहे तर मग मी का नाही दाखवू. एनिवे, जोक्स अपार्ट. सो मला तुम्हाला व्लॉग सुरू करायच्या आधी एक बॅक स्टोरी थोडीशी सांगायची आहे बिकॉज हे सांगणं इम्पॉर्टंट आहे. तर बॅक इन 2024 जानेवारी 2024 मध्ये मी हेअरकट केली होती कारण की न्यू इयर होतं. सो न्यू इयर न्यू मी असं थोडंसं होतं दिमागमध्ये माझ्या. आणि म्हणून मग मी आणि माझ्या फ्रेंडनी हेअरकट करायचं डिसाईड केलं. बट तिची तर चांगली झाली, बट त्या हेअर ड्रेसरनी माझी हेअरकट चुकवली. सो काय झालं होतं, मला लॉंग बॉब हवी होती, ठीक आहे. आणि त्यांनी ना दोन साईडला, हे असे दोन साईडचे केस आहेत ना, दोन वेगळ्या वेगळ्या लेंथचे केस कट केले होते. सो एका साईडची त्यांनी शॉर्ट बॉब करून टाकली, एका साईडची लॉंग बॉब केली. हे त्यांच्या दिमागमध्ये काय सुरू होतं मला तर माहिती नाही, बट तशी ट्रॅजेडी झाली होती. आणि त्याची मी आय गेस स्टोरी टाइम मी व्हिडिओ इथे टाकलेला आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवरती. तो असा दिसतो. सो तुम्ही ती पूर्ण डिटेलमध्ये स्टोरी तिथे जाऊन ऐकू शकता. बट या व्हिडिओमध्ये मी हे का मेन्शन केलं, कारण की तेव्हापासून मी आतापर्यंत हेअरकट केली नव्हती. सो 1 वर्षापेक्षाही जास्त झालेला आहे टाइम की मी हेअरकट केली नव्हती. आणि या 1-1.5 वर्षामध्ये मी 2-3 वेळा हेअर कलर सुद्धा केलेला आहे आणि खूप जास्त हीट यूज केलेली आहे, खूप वेगवेगळे प्रॉडक्ट्स यूज केलेले आहेत. त्याच्यामुळे माझे केस इतके जास्त डॅमेज झाले होते, मी तुम्हाला बिलकुल सांगूच नाही शकत. खूप जास्त डॅमेज झाले होते. आणि ते सगळे डॅमेज केस जे आहेत ते तेवढा पूर्ण पार्ट मला कट करायचा होता. त्याच्यामुळे माझी केसांची लेंथ तुम्ही बघू शकता थोडीशी कमी झाली आहे बिकॉज ते सगळं जो डॅमेज जो पार्ट होता तो सगळा निघून गेला. आता सगळे हेल्दी आणि छान बाउन्सी केस आहेत माझ्या डोक्यावरती. तर ही तर झाली माझी थोडीशी दुखभरी दास्त आणि मी का हेअरकट करायचं ठरवलं याचं रिझन. बट आता तुम्हाला माझे रिअल टाइम वाले व्हिडिओज बघायला मिळणार आहेत, म्हणजे जो मी व्लॉग केला आहे तो. आणि त्याच्यासोबत मी थोडासा व्हॉइस ओव्हर पण देणार आहे की मी माझ्या हेअर ड्रेसरला काय काय सांगितलं. सो तुम्ही आता ते जाऊन बघा आणि मग नंतर आपण व्हिडिओच्या शेवटी भेटू. तर हेअरकटची प्रोसिजर दाखवायची आधी तुम्हाला बिफोर दाखवणं तर बनता आहे दोस्तो. सो हा व्हिडिओ मी हेअरकटला जायच्या आधी घेतलेला आहे आणि माझे केस छान धुतलेले आहेत. आणि हे माझं नॅचरल हेअर टेक्स्चर आहे, कर्ली, वेव्ही, फ्रिझी, जे काय तुम्हाला बोलायचं आहे ते. आणि खूप जास्त डॅमेज, म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो खालचा जो पार्ट आहे तो इतका डॅमेज झालेला आहे, पूर्ण असा डेड झालेला आहे तेवढा पार्ट तर. आणि खूप जास्त स्प्लिट एंड सुद्धा होते माझ्या पूर्ण केसांमध्ये. त्याच्यामुळे ना केस खूपच जास्त विचित्र आणि वाईट हालत मध्ये होते माझे. मग मी गेली हेअरकट करायला आणि सगळ्यात पहिले गेल्या गेल्या त्यांनी मला हेअर वॉश करायला म्हटलं. आता मी घरून तर हेअर वॉश करून गेलेली होती ऑलरेडी, बट त्यांनी म्हटलं आणि ते सगळं पॅकेज मध्ये इन्क्लुडेड होतं. सो आय थॉट की करून घ्यायला पाहिजे. ऑनेस्टली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येक गर्लला माहिती आहे की सलॉन मध्ये जाऊन हेअर वॉश करणं किती जास्त रिलॅक्सिंग आणि सॅटिस्फाईंग असतं. मग तुम्ही सांगा दोस्तो, हा चान्स मी कसा काय सोडणार होती. सो मी मस्त आरामात माझं हेअर वॉश करून घेत होती आणि इकडे माझी फ्रेंड अलग अलग अँगल मध्ये इतके जास्त एफर्ट्स घेऊन फक्त आणि फक्त तुमच्यासाठी दोस्तो, तुमच्यासाठी वेगळे वेगळे अँगलनी ती व्हिडिओज घेत होती. एनिवेज, आता आपण हेअरकट बद्दल बोलूया. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की माझे केस नॅचरली खूप जास्त कर्ली आणि खूप जास्त फ्रिझी आहेत. सेम मी माझ्या हेअर ड्रेसरला सुद्धा सांगितलं होतं आणि मी त्यांना हे बोलली होती की मला अशी हेअरकट हवी आहे जी ब्लो ड्राय केल्यावरती तर सुंदर दिसेलच, बट माझ्या नॅचरल जे हेअर टेक्स्चर आहे कर्ली त्याच्यात सुद्धा ती सुंदर दिसली पाहिजे. आणि ऑफकोर्स जो पूर्ण डॅमेज पार्ट होता माझ्या केसांचा खालच्या साईडचा तो पूर्ण निघून गेला पाहिजे. मला खूप सगळे लेयर सुद्धा पाहिजे होते कारण की त्याने छान व्हॉल्यूम येतो. आणि मेन माझं जे मोटिव्ह होतं की मला क्राऊन एरियामध्ये खूप जास्त व्हॉल्यूम आणि बाउन्स हवा होता. सो तेही मी त्यांना सांगून दिलं. आणि मग माझं ना फेस थोडंसं चबी आहे तर मला फेस फ्रेमिंग सुद्धा लेयर्स हव्या होत्या, ज्याने माझं फेस छान दिसेल, थोडंसं स्लिम दिसेल, चबी थोडं कमी दिसेल. हे सगळं मी त्यांना एक्सप्लेन केलं. त्यांनी माझी हेअर कट करायला सुरू केलं आणि आय डोंट नो, माझं जे विजन होतं ना ते त्यांना कळलं आणि त्यांनी जी मस्त हेअर कट केली आहे दोस्तो. ऑनेस्टली मला केसांची लेंथ जास्त कमी नाही पाहिजे होती, तरी पण
खूप सगळे माझे केस कापले गेलेले आहेत या हेअर कटमध्ये आणि त्याचं एकमेव हे रिझन आहे की ते सगळे जे केस आहेत ते डॅमेज्ड होते, असे डेड झालेले केस होते, तर ते कट करणं तर गरजेचं होतं. पण तरीही मला काय ते पटत नव्हतं की माझे इतके सगळे केस कट झालेले आहेत आणि त्याची मला खूप भीती वाटत होती. बट मला भीती नेमकी कशाची वाटत होती ते तुम्ही ऐका. मम्मी मारेल याची भीती वाटत होती. बट नाही, समोरून थोडे छोटे दिसत होते केस. पण जर तुम्ही मागून बघितलं तर इतके काय छोटे ते वाटत नव्हते. सो दॅट इज फाईन. मग टाईम आला आपल्या मेन शोचा, म्हणजे माझे केस स्टाईल करण्याचा. सो त्यांनी एक पोर्शन घेऊन केस स्टाईल करायला सुरुवात केली आणि सगळ्यात पहिले जेव्हा मला त्यांनी दाखवलं, मला थोडीशी तेरे नाम सारखी फील आली. पण मग जेव्हा त्यांनी ते कर्ल्स ओपन करायला सुरुवात केली, ओ माय गॉड! मला आतून इतकी जास्त खुशी होत होती. तुम्हीच बघा तो व्हॉल्यूम. आणि मी जसं बोलली, समोरून थोडे छोटे वाटत आहे, बट जेव्हा तुम्ही मागून बघता तेव्हा ते जरा मोठे वाटतात. आणि दोस्तो, एक आणखी बात, लाईफमध्ये असे अलग-अलग अँगलमध्ये व्हिडिओज घेणारे फ्रेंड्स असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. एनिवेज, ही आहे माझी फायनल हेअर कट आणि ब्लो ड्राय केल्याच्या इमिडिएटली नंतर हा व्हिडिओ घेतलेला आहे सॅलॉनमध्ये. बट आय मेड शुअर की मी घरी जाऊन सुद्धा तुम्हाला माझे केस दाखवावं, कारण की युजुअली काय होत असतं, ब्लो ड्राय केल्यावर जेव्हा तो ब्लो ड्राय एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, तो ब्लो ड्राय निघून जातो आणि केस विचित्र दिसायला लागतात. बट या केसमध्ये असं झालं नाही आणि आय फील त्याचं रिझन आहे की मी केसांमध्ये ना लेयर्स टाकलेले आहेत. तर लेयर्स कशाही असो त्या सुंदरच दिसतात असं मला वाटतं. आणि जो माझा मेन कन्सर्न होता व्हॉल्यूम, क्राऊन पार्टमध्ये, क्राऊन एरियामध्ये, तो तर आलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. ऑनेस्टली खूप वर्षानंतर अशी मी कुठली हेअर कट केली आहे जी मला मनापासून खूप जास्त आवडलेली आहे. त्यामुळे मी तर आज खूप जास्त हॅपी आहे. ओके दोस्तों, सो कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माझी हेअर कट? ऑनेस्टली या हेअर कटला असं काही स्पेसिफिक नाव तर नाही आहे, बिकॉज मी माझ्या मनाने त्यांना जे जे सांगितलं ते त्यांनी तसं फॉलो केलं. बट तुम्ही लेयर्स म्हणू शकता. आता मी जसं एक्सप्लेन केलं तसं तुम्ही पण एक्सप्लेन करू शकता तुमच्या हेअर ड्रेसरला आणि मग ते त्यांना कळून जातं, बिकॉज त्यांचं त्याच्यामध्ये नॉलेज असतं, सो त्यांना कळून जातं. सो येस, हेच होतं माझ्या हेअरकट बद्दल. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हेअरकट कशी वाटली आणि मला ही सूट करते की नाही. ऑनेस्टली मला तर खूप जास्त आवडलेली आहे. अँड येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मजा आली असेल व्हिडिओ बघून. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.